अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे की छगन भुजबळ हे लवकरच भाजपच्या वाटेवर असतील आणि एका भ्रष्ट माणसाला मोठं करण्याचं पाप भाजप करते। मी अंजली दमानियाजी त्या ताईंशी एवढंच सांगेल बोलताना आपल्या माध्यमातून, ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे। केंद्रीय नेत्यांना भाजप आता लोकसभेच्या रिंगणात उतरवत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंचं नाव चर्चेत येतं। दीपक केसरकर यांनी सांगितलंय की रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे निवडून येऊ शकतात। अजूनही राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठलीही चर्चा झाली नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीचे संपूर्ण जागा वाटपाचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे। आजच्या तारखेपर्यंत सर्व चर्चा हा अफवा आहेत, कपोलकल्पित आहे। कोणतीच सीट कुणाला मिळाली नाही आहे। कपोलकल्पित बातम्याच्या आधारावर न्यूज मीडियाच्या माध्यमातून ही चर्चा पसरवण्यात येत आहे। या चर्चांना काही अर्थ नाही। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। सर, राज्यसभेच्या निवडणुका होत असलेल्या आहेत। दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण भेट झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची महत्त्वपूर्ण भेट झाली आहे। राज्यसभेवरती बाबतची चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि भाजप 34 जागा सुद्धा लढेल असंही बोललं। राज्यसभेची चर्चा महाराष्ट्रातच झाली नाही आहे तर केंद्रात कशी होईल? प्रश्न असा आहे की तिघही नेते जे गेले आहे, येणारं बजेट महाराष्ट्राचं विकासाच्या विषयाकरता तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचे जे विकासात्मक विषय आहेत, येणारं महाराष्ट्राचं बजेट आहे, अधिवेशन आहे, केंद्राने जे काही बजेटमध्ये काल दिलं, महाराष्ट्राला जास्तीत जास्त कसा फायदा होईल। काही बाबी या नुसत्या राजकीय नसतात, काही प्रवास हे विकासाचे असतात। मला वाटतं कालचा प्रवास विकासाचा होता असं मला वाटतं। सर, एकीकडे तुम्ही गाव चलो अभियानाची घोषणा करता, दुसरीकडे उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत आणि काल त्यांनी कोकण दौऱ्यासाठी बिल्किस बानो संदर्भात कुठेतरी सहानुभूती व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आणि भाजपवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेजी यांनी जो प्रवास सुरू केला आहे त्या प्रवासातल्या जी काही जनता त्या प्रवासात त्यांच्यासोबत होती आणि जेव्हा मतदानाचा दिवस येतील, आज जरी कुणी असेल प्रवासामध्ये त्यांच्या, पण मतदानाच्या दिवशीपर्यंत जनतेला हे माहीत होईल उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे। उद्धव ठाकरेंना मदत करणे म्हणजे सनातन धर्म, सनातन हिंदू धर्म संपवणाऱ्या उदयनिधीला मतदान करणे आहे। उद्धव ठाकरेंना मतदान करणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मतदान करणे आहे। त्यामुळे जसे अशा निवडणुका येतील, जसं जसं मोदींचं वादळ येईल तसं तसं उद्धव ठाकरेजी महाराष्ट्रात फिरणंही बंद करेल। कारण जनतेला हे कळलं आहे उद्धव ठाकरेला मतं देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे। उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत देणं आहे। आणि त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आता किती प्रवास केला, त्या प्रवासामध्ये हातात काय येणार तर हातात ते भोपळा घेऊन येणार आहे घरी, एवढंच मला वाटतं। त्यांनी असंही म्हटलं कालच्या भाषणात की भ्रष्टाचारांना सोबत घेणं हीच मोदींची गॅरंटी। मोदीजींची गॅरंटी संपूर्ण देशाने मान्य केली आहे। 22 जानेवारीला बघा, संपूर्ण देश, आमचे युवा, स्वतः तुम्ही, मीडियाचे बंधू, सर्व ज्या पद्धतीनं हा देश राममय झाला होता, मोदीजींची गॅरंटी होती मॅन्युफॅक्चरमध्ये की अवधमध्ये, अवधपुरीमध्ये ज्या काँग्रेसने म्हटलं की प्रभू रामचंद्र काल्पनिक आहेत, कपिल सिब्बलांनी म्हटलं, काँग्रेस पार्टीने ऑफिशियल ॲफिडेव्हिट दिलं, मोदीजीची गॅरंटी होती मॅन्युफॅक्चरमध्ये। मोदीजी आपला मॅन्युफॅक्चर जो मतदाराला दिला, मतदान करताना, मतं घेताना, मताचं कर्ज घेताना जो मॅन्युफॅक्चर लोकांना दिला होता, तो मॅन्युफॅक्चर मोदीजींनी पूर्ण केला आहे आणि म्हणून मोदीजीची गॅरंटी चालत आहे। आता कुठल्याही नेत्याची गॅरंटी चालत नाही,
फक्त मोदीजी चालताय आणि उद्धव ठाकरेची तुमची तर बिलकुलच चालत नाही. कारण 2.5 वर्ष तुम्ही नुसते घरी मातोश्रीवर झोपून राहिले. तुम्ही मंत्रालयातही आले नाही, विधान भवनातही आले नाही. त्यामुळे तुमची गॅरंटी कोणी तयार नाही घ्यायला. आणि तुमची गॅरंटी लोकांना माहीत आहे. तुम्ही राहुल गांधी करता काम करतायत, तुम्ही उदयनिधी स्टॅलिन करता काम करतायत, तुम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध करणाऱ्या लोकांसाठी काम करताय. लोकांना माहीत झालंय.